असा संकेत पूर्वीच्या आचार्याने दिला. तेव्हा या म्हणजे कासार समाज हा जो आहे तो विखुरलेला आहे, त्याला एकत्र करण्याचं काम आमचे पोपटरावजी ठोकळे त्यांच्याकडे जे अध्यक्षपदाची दिल्यानंतर त्यांनी जे काम आतापर्यंत केलेलं आहे ते बघितल्यावर मला खूप आनंद वाटतो की जे करायचं काम आहे ते व्यवस्थित पद्धतीनं शास्त्रशुद्ध पद्धतीनं करत आहेत. आणि याच्यापेक्षा पलीकडे विशेष उत्पन्न की समाजाच्या प्रत्येक अंगाचा विकास व्हावा त्या अनुषंगानं त्यांची जी टीम आहे आणि त्यात विशेष रूपानं आमच्या भागातील महावीर गुरुकर ते पहिले कार्यकर्ते आणि त्या भागात जितक्या पद्धतीने होईल त्या पद्धतीनं आपण हे काम करत होतो. परंतु मला एका कासार समाजाला घेऊन जायचं होतं, मला सगळ्या संपूर्ण जैन समाजाला घेऊन जायचं होतं. म्हणून आम्ही जैन सिद्धांत प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि कासार समाजाचा विशेष विकास व्हावा आणि त्याच्यासाठी नेतृत्व आपल्याला मिळालंय. म्हणून आपण पोपटराव जोडलेला विनंती केली की तुम्ही ह्या कासार समाजाच्या अध्यक्षपदी विराजमान व्हावं. त्यांनी आम्हाला अनुमती दिली आणि सोलापूरला आपण त्यांना अध्यक्ष केलं आणि अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी बरोबर माणसाची व्यवस्था तयार करून हे खूप सुंदर काम केलं आहे. मला खूप आनंद वाटला याच्याबद्दल. विशेष बोलणार तुम्ही काय करता हे बघून मग तुम्ही समाधानाने विचार करतो की अजून याच्यावर काय तोडगा काढावा. आता काही माझे विशेष असे संग्राम आहेत ते काय करावं कासार समाजाच्या विकासासाठी पोपटरावजींच्या बरोबर चर्चा करून मग समाजाच्या तरुणांसाठी काय करावं. फक्त एकच सांगतो की आपण जनजन शिष्यवृत्ती देणार आहोत. अशा तरुण युवकांचा एकदा वर्षातून एकदा धर्मसंस्कार शिक्षण शिबिराला त्या विद्यार्थ्यांनी आलंच पाहिजे. त्या संस्कार शिबिरामध्ये जर ते पास झाले तर त्यांना ती स्कॉलरशिप द्यायची, नाही तर द्यायची नाही. असा जर तुम्ही नियम तयार केला तर खूप मोठं काम होईल. कारण की धर्म प्रभावना आहे. कारण की सिद्धांत भगवान महावीराचा जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत जीवन अपूर्ण शिष्य जीवन, अर्थहीन दिशाहीन जीवन. म्हणून मनुष्य पर्याय आपल्याला मिळाल्या त्या पर्यायाची सार्थकता ज्ञानाशिवाय होऊ शकत नाही आणि ज्ञान तर जीवाचा स्वभाव आहे. परंतु सम्यक ज्ञान होणं अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे. आणि पोपटरावजी जोडले, महावीर गुरुकर, झगडे सर, सगळे तुम्ही काम करताय हे बघून आम्हाला तिथं खूप आनंद वाटतो की चाललंय काम व्यवस्थित आणि अशाच पद्धतीने पुढे चालावं. आणि आपलं हे जे कार्यालय ओपन झालंय ते अगदी सुंदर आहे. त्याच्यामध्ये एक अशी मी तुमच्यासमोर कल्पना मांडतो की आम्ही पूर्वी प्रयोग केला होता की जैन एम्प्लॉयमेंट्स म्हणजे जे मुलं सुशिक्षित बेकार आहेत त्याने आपला संपूर्ण बायोडाटा तुमच्याकडे पाठवायचा आणि तुम्ही त्याची कॅटेगरी तयार करायची आणि त्या पद्धतीने जे जे मोठमोठे उद्योगपती असतील त्यांच्याकडे ती लिस्ट द्यायची. म्हणजे जे आपले जे सुशिक्षित बेकार मुलं आहेत ते त्यांच्याकडे जातील आणि सगळ्याला काम मिळेल आणि सगळ्याची परिस्थिती सुधारेल. म्हणून पोपटराव माझ्यापेक्षा एक वर्ष परवा चर्चा झाली माझी त्यांची, परंतु त्यांना दीर्घावधी मिळव आणि त्यांच्या टीमला आणि महावीर गुरुकरांनाही माहिती आहे कारण की मागं एकदा हा प्रयोग केलेला होता जैन एम्प्लॉयमेंट्स. तर ते काम सुरू करावं जेणेकरून जैन मुलांना व्यवस्थित मार्गदर्शन होईल आणि या पद्धतीने हे काम चालू राहावं. फाउंडेशनमधून खालीपासून तयार राहायला पाहिजे, वरून उद्योगाचा नाही. सिद्धांत समजला अगदी बॉटमपासून तर ठीक आहे, नाही तर आचारसंहितापत्राने सांगते सदृष्टी ज्ञानव्रतानी धर्म धर्मेश्वरादियो यदीय प्रत्येकाने. जर तुमचं श्रद्धा ज्ञान आणि चरित्र जर समीचीन झालं नाही तर जसं आला तसंच या चक्राने फिरणार आहोत. म्हणून मनुष्य पर्याय मिळाला, जैन धर्म मिळाला आणि कासार समाजामध्ये तुमचं जन्म झालाय. कासार समाजाची हिस्ट्री तुम्हाला अजून भरपूर नंतर सांगेल कधीतरी.
की कासार समाज हे कट्टर जैनपंथी होते. हे काही साधारण नव्हे. आमच्या मराठवाड्यातले काही असे काही लोक आहेत की त्यांनी आपल्या जैन संस्कृतीसाठी आपल्या प्राणाची आहुती त्यांनी दिली आहे. अशा पद्धतीने भरपूर आहे. आजच्या या कार्यक्रमाला लक्ष्मीसेन जळगाव महाराज भट्टाचार्य महाराज स्वामी आपल्याला लाभलेत. त्यांचं मार्गदर्शन सुंदर आहे. तेव्हा सगळ्यांनी अशा पद्धतीने चांगलं काम करावं आणि कॉम्प्युटरमध्ये जोडलेले जे अध्यक्ष आहेत त्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं ही शुभेच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द